त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे हेच जबाबदार आहे, हे माझं ठाम मत आहे. कारण या प्रशासनाने या पुलाकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिलं नाही. याच पद्धतीनं मी कॅनॉलबाबत देखील तक्रार केलेली आहे. याच पद्धतीनं मी आलोरे ब्रिजवरच्या पुलासंदर्भात देखील तक्रार केलेली आहे. हे जे तिन्ही पूल आहेत हे जवळपास कराड हायवेला देखील मदतीपूर्वक पूरजन्य परिस्थितीमध्ये अगदी बाजारपेठेला देखील जोडणारा हा पूल आहे. या अनुषंगाने ह्या पुलाचं महत्व फार होतं. दोन 2007-8 साली आणि 2017-18 त्याच्यानंतर 20-22ला 22-23 मध्ये पण पूरजन्य परिस्थिती झाली असता या पुलावरून सुमारे 10 ते 12 फूट पाणी जात होतं आणि त्या अनुषंगाने हा पूल ऑलरेडी कमकुवत झाला होता आणि त्या विभागाकडे संबंधित या पुलासंदर्भात आपण वेळोवेळी तक्रार देखील केली होती की हा पूल व्हावा म्हणून. लोकप्रतिनिधींकडे पण या पुलाच्या विषयी आपण मागणी करत होतो की हा पूल लवकरात लवकर व्हावा, कारण संपूर्ण दसपटी या पुलाला जोडते आणि दसपटीतून येणारी लोक शिवाय MIDC एरिया याच्यामध्ये जड अवजड वाहनं देखील या पुलावरून जात असतात. आणि शेवटी आज व्हायचं तेच झालं. आज संध्याकाळी 8:30 वाजता प्रांत साहेबांना मी फोन करून सांगितलं की या पुलाला मध्ये दब खाल्लेला आहे आणि भेग पडलेली आहे, आपण येऊन त्वरित संबंधित विभागाला कळवावं. वाजे साहेबांना फोन करून कळवलं आणि ते लोक आली. तेवढ्या दरम्यान हा चर्चा करत असतानाच हा पूल त्या पुलावर आम्ही जवळपास 50-60 जण उभं होतो आणि अशा परिस्थितीत तो पूल त्या ठिकाणी नेस्तनाबूत झाला. आणि ते अधिकारी ते वर्ग त्या ठिकाणी होते, परंतु त्या अधिकाऱ्यांना गेले कित्येक वर्ष आपण सांगत होतो की या पुलाविषयी आपण गांभीर्याने घ्या, परंतु शेवटी आज या गोष्टीकडे गांभीर्यानं न पाहिल्यामुळे ऐन गणेशोत्सवामध्ये या पुलाची ही दुर्दशा झालेली आज आपल्याला पाहायला मिळते. त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग जे आहे हेच जबाबदार आहे, हे माझं ठाम मत आहे.